पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, राजा रामचंद्र भगवान की जय, हनुमान की जय, पार्वती हर हर महादेव। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदतेया रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। श्री गणेशाय नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। हरी शूर्पणखा शंख करुण दुखे पडली मूर्छा पडना तिचे देखून विरूपा करण खरा पण विस्मिता। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या ठिकाणी हनुमंताच्या चालू असलेली रामकथा अतिशय सुंदर कथा आहे। या ठिकाणी अरण्यकांडामध्ये 9व्या अध्यायामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। शूर्पणखा आपलं घरानं सांगू लागलेले आहे ते विद्रुप रूप तुला कोण केलेलं आहे। घरानं जाब विचारला आणि नाक तुझं कोण कापलेलं आहे, तुला रक्त कशातून व्हायला लागलेलं आहे, तुला कोणी अशी विडंबना केली, असे अनेक प्रकारचे प्रश्न आणि खरानं त्या शूर्पणखेला विचारले। आता शूर्पणखा पुढे काय सांगते ऐकूया। अरे सवस्तनाची काचे दोन्ही मुली उघडी पाडे दाताळी ऐसा कोण बळ्या बळे रक्ते नांदली शूर्पणखा। त्या ठिकाणी खर विचार करू लागले बाबा, मोठा असेल तुझं नाक असणार कोणी छाटलेलं आहे, कोण आहे अशा प्रकारचा हतबळी मला सांग म्हणून असणारा तो खर असणारा आणि त्या शूर्पणखेला विचारू लागलेला आहे। बळ्या बळे शूर्पणखा याचा तळका पहिराज का याचा डाकांत का हे तिने लोका दुर्धर। ती शूर्पणखा कशी होती म्हणले, बळ्या बळे होती म्हणले, ताकदवानाला ताकदवान होती, युद्ध करणाऱ्याला युद्ध सामोरे जाणारे, इंद्राधिकाला असणारी तिची भीती होती। अशा प्रकारची ही शूर्पणखा आणि आज हिचं ओठ आणि नाक अशा प्रकारचं कापल्या गेलं, हे कोण केला असावं असा खर त्या ठिकाणी विचार करून बोलू लागलेला आहे। आईचे आते बळिष्ठ कामरूपी पक्कपटे वरिष्ठ हिचे केले तर सपाट ऐसा वीर उद्भट कोण त्या ठिकाणी म्हणू लागलेले बाबा, तिचा असणारा ओठ आणि नाक कापलेला आहे, कान असणारा गेलेला आहे, या अशा प्रकारचा सपाट करणारा कोण आहे महावीर आणि मला सांग म्हणून असणारा तो खर त्या ठिकाणी शूर्पणखेला विचारू लागलेला आहे। बघिण्याचे कैवाडे घर बंदो कुशे वाडे कोडे प्रवात तक्रोड रडे तापसे काढे गांधीले। त्या ठिकाणी विचारल्यावर शूर्पणखा आपलं दुःख सांगू लागलेले आहे। तापसे असणारे वनवासी आपल्या असणारे पंचवटीच्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या असणाऱ्या वनवासानं माझे कान नाक आणि ओठ कापलेला आहे अशा प्रकारचं आणि या ठिकाणी शूर्पणखा बोलू लागलेली आहे। तरी ते तापसे नवते ब्राह्मण क्षत्रिय नव्हे साधारण वैश्य शूद्र नव्हे जाण योग्य दारुण महावीर। हे तापसी नाही, हे असणारे ब्राह्मणही नाही, हे असणारे कोणी असणारे क्षत्रिय वाटत नाही, कोण असावे मला काही कळला अंदाज लागला नाही अशा प्रकारचं शूर्पणखा आणि त्या ठिकाणी आपलं दुःख सांगू लागली खराला। दोघे दारुण राजकुमारे गौरच्या माती सुंदर चिर कृष्णाची नांबर राजवनेत्र राजस सांगू लागलेली आहे बाबा। दोघे भाऊ असणारे समसमान आहेत, एक गोर वर्ण आहे, गोरा आहे आणि एक सावळा आहे।
आणि त्यांच्यासोबत काय सांगू लागलेले आहेत? ज्येष्ठानावर गुणंदन कनिष्ठानावर लक्ष्मण अति सुंदर ते दोघे जण या स्थानाचे ज्येष्ठ म्हणजे वडील आहे, त्याचं नाव रघुनंदन आहे, आणि कनिष्ठ आहे, त्याचं नाव लक्ष्मण आहे. अशा प्रकारचे दोन वनवासी तापसी म्हणले या ठिकाणी आणि पंचवटच्या ठिकाणी आलेले आहेत. इंद्रादी देव मदन मूर्त श्रीरामा पुढे ते खचे होत दानव मानव मज खचे थे शोभात होत श्रीरामे श्रीरामाची शोभा समोर आले तर दानव मानवाला हे असणारं कर्तृत्व नाही, हे असणार त्याच्यापेक्षा फिक्क पडतील अशा प्रकारचा सुंदर असणारा श्याम वर्ण आणि तो रामा आहे लक्ष्मण अशा प्रकारचं वर्णन आणि सुर्पणखा करून सांगू लागलेले आहे. ज्येष्ठा श्रीरामाची नारी लावण्य राशी चिता सुंदरी रमान पवे तिची शरी पियाची दुसरी असे सांगू लागलेले आहे बाबा. आणि त्या दोघांमध्ये जो ज्येष्ठ आहे त्याची पत्नी अतिशय सुंदर आहे, म्हणजे रमा म्हणजे लक्ष्मी सुद्धा फिकी पडेल एवढी सुंदर गोरटी गोरपान रूपवंती लावण्यवती अशा प्रकारची आणि सुंदर स्त्री आहे त्याची पत्नी. अशा प्रकारचं सीतामातेचं वर्णन करून सांगू लागलेले आहे. होता सीतेचे दर्शन निवाले माझे दोन्ही नयन एकताचे रघुनंदन काया वाचा मन निवाले. अहो त्या सीतेला बघितल्या बरोबर माझे नयन वेधल्या गेलेले, माझं मन असणार त्या डोळ्यामध्ये सामावले गेलेले आहे. असं एवढं रूप आहे त्या सीतेचं, काय सांगावं. मन असणारा खर ऐकू लागलेला आहे त्या ठिकाणी. एकता श्रीराम लक्ष्मण निपावले समाधान पुत्र द्वेषी त्यांची आपण कपटे छळना करू गेले. त्या ठिकाणी बघितलं मी ते राम आणि लक्ष्मण होते म्हणले, आणि मी कशासाठी गेले होते. माझा मुलगा असणारा सांब नावाचा मारला गेला त्यांच्या हातून, आणि मी त्यांना जाब विचारण्याकरिता पण कपट वेश धारण केला, आपलं खरं रूप दाखवलं नाही तिला, आणि त्या ठिकाणी सुंदर रूप नटून त्या ठिकाणी गेलेले होते. म्हणजे त्यांची नचले कपटाचा छळ त्याची नचले क्रोध कवळ सिद्धीन पावीची माझे स्थळ ही तत्काळ विटंबिले. त्या ठिकाणी कपट धारणा करणं त्यांना खपत नाही म्हणले, आणि मी कपट रूप धारण करून त्यांच्याकडे छळण्याच्या उद्देशाने गेले, परंतु हे साध्य होत नाही म्हणले. आणि कपटपणा त्या ठिकाणी चालत नाही, खोटेपणा चालत नाही. मग हे असणार उघड पडतंय आपलं ह्याच्याकरता. मग नंतर असणारे मी त्या ठिकाणी छळण करण्याकरता गेले, तर त्याच्यानंतर काय झालं सांगू लागलेले आहे. पाय देवणी उराची लक्ष्मणेचे दिले नाशिकेशी जाय सांगून बळ्या पाशी मी तुम्हा पाशी सांगू आले. पहिलं कसं नाही सांगितलं, मला आवडलं, मी त्याला माळ घालायला लावलं होतं, पण त्यानं रामाकडे पाठवलं, ही कथा काही सांगितली नाही तिनं. मग असणारा म्हणले माझ्या उरावर पाय दिला आणि माझं नाक आणि कान माझं ओठासेच नाक उडवलं म्हणले. अशा प्रकारचं मग असणारं त्याने मला सांगितलं की तुझे कोण असते तर पाठवून दे. अशा प्रकारचं सांगितल्यामुळं मी तुमच्याकडे आलेले आहे. म्हणून अशा प्रकारची आपली कथा आणि सुर्पणखा सांगू लागलेली आहे. या परिगांजिले तापची करा माझ्या कुडाव्याची म्हणून लागली पायाची रडू लागलेली आहे आणि रडून पाया पडली. आणि माझा कैवार जर तुम्हाला येत असेल त्याच्याशी जाऊन तुम्ही 2 हात करा म्हणून, तुम्हाला काही माझ्याबद्दल वाटत असेल तर. अशा प्रकारचं खराला आणि थर दुसरा आणि त्रिशर अशा प्रकारचे 3 जण आणि त्यांना सभेमध्ये सांगितलेलं आहे. त्यांची तू बाळीची रणी त्यांचे नळी मी बैसोनी घटघटा रुधिर प्राचीनी नवस म्हणे दृढ केला. माझ्या मनामध्ये होतं म्हणजे, आणि मी आता नवसच केलाय. तुम्ही असणारे त्याला मारलं की मी असणारं ते रक्त घेईल आणि गडगड अशा प्रकारचं मी गिळेल. कोणाचं दोघं
रामाचं बी रामाचं बी अशा प्रकारचं तुम्ही जर कर्तृत्व केलं तर माझी एक इच्छा आहे की त्यांचं रक्त मी प्यावं अशा प्रकारचं. आणि शूर्पणखा बोलू लागलेली आहे, ऐकून भगिनीचे वचन कोपा चढले खरं दूषण निधडे राक्षस 14 जण अति करुण धाडले. तिनं तिथंच थांबली आणि 14,000 राक्षस घेऊन असणारे राग आला कोणाला खर आणि दूषणाला आणि 14,000चा मेळा सोबत घेतला आणि असणारे मग तिथून निघा लागलेले आहेत. तुम्ही पंचवटी जावणी श्रीराम लक्ष्मण मारुणी सीताला धरुणी रुद्र प्राशिनी शूर्पणखे. त्यांनी आदेश दिला 14 लोकांना, तेव्हा तुम्ही 14 जण जा आणि त्याला असणार मारा. मारल्यानंतर असणार ओंजळवर रक्त आणा आणि असणारा शूर्पणखेला ते रक्त पाजा. अशा प्रकारचा तिचा पण आहे. तुम्ही असणार हे साध्य करा म्हणून असणाऱ्या 14 लोकांना सांगितलं. शूर्पणखेचे मनगत त्या दोघांचे प्रासावे रक्त कैस द्यावयात दूत त्वरित पाठविले. अशा प्रकारचे आप्त नावाचे जवळचे असणारे 14 जण निवडक आणि त्या शूर्पणखेच्या उद्देशानं आणि राम आणि लक्ष्मणाला मारण्याकरिता आणि या लोकांना पाठवलेलं आहे. राक्षस 17 गरजत जोगावरी 14 भूत बापुडे काय ते रघुनाथ निमिषार्धात माराया. प्रभूला या ठिकाणी काय वेळ लागणार आहे म्हणजे 14ला मारायला. त्यांना असणारे उद्देश असणारा त्यांना साध्य करण्याकरिता हे 14 जण असणारे निघालेले आहेत. रुधिर प्राचावया देखा सवेदी शूर्पणखा तिने दाखविली पंचवटिका रघुकुल टिळका समवेत. कारण हिला माहिती होतं ना कोण्या ठिकाणी कोण कोण होतं म्हणून शूर्पणखेला म्हणजे तू पण जा आणि 14 लोकांना काय माहिती पडणार आहे तू त्यांना नेऊन दाखव. अशा प्रकारचं त्यापर्यंत गेलेले आहेत. आणि राम आणि लक्ष्मण आणि पंचवटी त्यांची जे असणार त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहे आणि हे आहेत म्हणजे 2 जण या ठिकाणी. कात्या त्रिशूळ तोमर झेलती शास्त्रांचे संभार 14 राक्षसांचे दुर्धर श्रीरामासमोर लोटले. 14 लोक म्हणजे मोठे मोठे होते ते हातामध्ये हत्यार घेतलेले आहेत आणि ते हत्यार घेऊन रामावर एकदम असणारे समोर आलेले आहेत. एक म्हणे श्रीरामाची मी मारेन मुद्गलेची एक म्हणे मी लक्ष्मणाची पट्टेची मारेन. आता एकमेकांमध्ये त्या ठिकाणी चढावड लागलेली आहे. एक जण म्हणतो मी पट्टीशानं म्हणजे पट्टीनच मारतो, एक जण म्हणतो तलवारीनं मारतो, एक म्हणतो भाल्यानं मारतो. अशा प्रकारचं आणि 14 जण त्या ठिकाणी आपापल्या सामर्थ्य त्या ठिकाणी वर्णन करून सांगू लागलेले आहेत. म्हणे मी दोघांची छत्रे सहित घेईन त्याची एक म्हणे तुझी फाशी वाटा माझी पाहिजे. एक जण गप्या होता म्हणला मी एक दोघाला बी मारतो म्हणले आणि त्यांना खाऊन टाक. दुसरा म्हणतो नाही बाबा तू मारशील पण तूच खाऊन घेशील मग आम्हाला काय मिळणार आहे. अशा प्रकारचं त्यांच्यामध्ये पण चालू झालेलं आहे. हे मारून वीर शूर्पणखा प्राचीन रुधिर मातृ बागुणी समग्र दुसरा लगेच म्हणतो अरे असं नाही करायचं म्हणले आपण जे असणारं रक्त असणारं शूर्पणखेला आपल्याला द्यायचं आणि मांस जे आहे त्यांचं आपण दोघांमध्ये आपण वाटून घेऊ सगळेजण. एक म्हणे या दोघांची धरून नेईन खरापाची तो रक्त देईल भगिनीची मातृत्याची भोजना. दुसरा म्हणतो बाबा आपल्याला मारायची गरज नाही मला या दोघांना घेऊन आणि त्या खराजवळ घेऊन जाऊ आणि खर याला शिक्षा करेल मारतील आणि बहीण त्याचं रक्त पेट आपल्याला कशाला या ठिकाणी भानगडीत पडायचं. अशा प्रकारचं दुसऱ्याचं मत आलेलं आहे. दोघे आम्ही बहुत विचार काय येता म्हणून राक्षस पिलंगत आश्रमात निघाले. असं चालत चालत आपल्या गप्पा मारत आणि त्या राम आणि लक्ष्मणाच्या आश्रमामध्ये होते तिथपर्यंत आलेले आहेत. श्रीराम सीता लक्ष्मण आश्रमी नित्य सावधान तव 14 राक्षस देखून रामप्रभू 14 लोक आपल्या आश्रमाकडे या लागलेले आहेत आणि आज आपलं गिराईक आलं म्हणून प्रभूला हसू आलेला आहे. श्रीराम म्हणे रे लक्ष्मणा राक्षस आले 14 जण
बाणा देवेगी लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा आज 14 जण असणारे गिराईक कोण आलेले आहेत आपल्याकडं आणि मला एक बाण द्या म्हणले. एका बाणामध्ये छट 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 काढून टाकतो म्हणले. काहीच गरज नाही या ठिकाणी जास्त बाणं मारायची, मला धनुष्य आणून द्या हातामध्ये. अशा प्रकारचे आदेश लक्ष्मणाला देऊन ठेवला. माझ्या बाणाचा महामारू तुम्ही दोघे पाहता धरून म्हणून उठला श्री रघुवीरू धनुष्य सरू सचिला. रामप्रभून सांगितलं, बा लक्ष्मणा तू असणार माझा शौर्य पहा म्हणले. सीतामातेला सांगितलं तुम्ही दोघं फक्त बघा म्हणले या 14 कसं मारतो ते. अशा प्रकारचं रामप्रभू आणि दोघांना सीतामातेला आणि लक्ष्मणाला बोलू लागलेले आहेत. श्रीराम म्हणे राजकाशी आम्ही गंगातीरी तापश्रिया तुम्ही कालेची मरायाशी कोणी तुम्हाशी धाडी धाडीले. रामप्रभून सांगितलं, बा आम्ही या ठिकाणी गंगा किनाऱ्यावर पर्णकुटी तयार करून आम्ही या ठिकाणी स्थानिक झालेलो आहे, तिथे राहिलेलो आहे. आणि तुम्हाला आमचा काय त्रास झाला, तुम्हाला कोणी पाठवलं, काय कारण तुम्हाला येण्याचं. अशा प्रकारचं रामप्रभू आणि या 14 लोकांना विचारू लागलेले आहेत. अरे तुम्ही दोघे जणी विटंबिली खराची भगिनी तापसी म्हणून करिता ग्लानी तुम्हाची कोणी थोडी नाही. लगेच त्या ठिकाणी बोलायला लागले, अरे तुम्ही तापस म्हणता या ठिकाणी आणि तुम्ही काय केलेला आहे पराक्रम. खर असणारे आमचा राजा, त्या राजाची बहिणीची विटंबना केली. तुम्हाला काय वाटायला लागलेलं आहे, आम्ही ब्राह्मण, आम्ही असणारे तापसी आहेत. तापसपणा तुमचा असा करा या ठिकाणी असतो का, म्हणून असणारे जा विचारायला आम्ही आलो आहेत. तापसी आणि धनुष्य बाण परप्रियेचे करावे विटंबन धन्य धन्य तुमचे तापसपण आपण आपणला जाणार. अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे म्हणले. तुम्ही स्वतःला तापसी म्हणायला लागले आणि एका स्त्रीची तुम्ही या ठिकाणी विटंबना करून पाठवलं. अशा प्रकारचे 14 आवाज एकदम निघालेले आहेत. आईचे बरणी तनस्ती शस्त्रे चालिले नेनो किती बाप जन्मवाला श्री रघुपती हातीचे दिले. 14 बी आपले शस्त्र हातामधले काढले रामावर आणि लक्ष्मणावर फेकायला सुरुवात केली. रामप्रभूने येऊ दिले जवळ एक बाण सोडला आणि सगळे हातात सोडण्याच्या अगोदर हातात त्याचे छाटून टाकलेले आहेत. श्रीराम बाणाच्या कडाडी राक्षता वळली मरकुंडी डोळ्या पडली धापडी केली बापुडी क्षणा माझी. डोळ्याला झापडीत पडले हो, बाण जवळ लागलेला आहे पाहून. अशा प्रकारचे क्षण सुद्धा लागू दिले नाही प्रभू रामचंद्रानं आणि त्या असणाऱ्या हातातले हत्यारा सहित अशा प्रकारचे झालेलं आहे. हातक पत्रे घेऊन बाण चतुर्दश विधीचे विधान अभिमंत्रुनी तुडता बाण घेतला प्राण चौघांचा एक असणारा बाण काढला अभिमंत्रू. अशा प्रकारचा मंत्र टाकला रामप्रभूनं आणि 14 एका बाणामध्ये आणि सगळ्यालाच असणारे झोपी घातलेला आहे. तुर्मळे चोडीला शर भेदून 14 शरीर धरणी पाडिले महावीर श्रीरामचंद्र निज विजयी. ज्या रीती असणारे कंस कटकट कापतो आपण, तशा प्रकारचं बाणानं सटसट असणारे त्याचे मोठे उडवले आणि रामप्रभू आज विजय झाले म्हणजे पहिल्यांदा. हे दोन्ही 14 शरीर गगळी परिक्रमेश्वर केवता त्रिशर दूषण खर तेही तत्वर वदावया. हो अहो खर आणि दूषणाला मारायला किती वेळ लागणार आहे म्हणजे. अशा प्रकारच्या ठिकाणी नाथ महाराज आणि या ओळीमध्ये सांगू लागलेले आहेत. खर दूषण नागळता बाण निघाला श्रीराम भाता हस्त लागो श्री रघुनाथा जे कोणी सीता सीता मातेनं पाहिलं रामप्रभूचं हस्त लागो. एका बाणाने 14 बाण असणारे 14 लोकांचे मुर्दे पाडलेले आहेत. हास्य उत्स्फित झालेल्या सीता माता काय कर्तव्य आहे म्हणजे तुमच्या बाणामध्ये रामप्रती. अशा प्रकारच्या रामप्रभूला बोलू लागलेले आहेत. विस्मय करीती सुरवर विस्मय करीती केचर श्रीराम रंगधीर एकांगवीर श्रीराम. हो एकांगवीर असणारे रामप्रभू आहेत म्हणजे सर्वजण या ठिकाणी कौतुक करू लागलेले आहेत. एका बाणामध्ये 14
मी मारून टाकलं म्हणजे किती कर्तव्य म्हणले अशा प्रकारचं आणि प्रभूची स्तुती गाऊ लागलेल्या आहेत. 14 जणांच्या पाठीशी देखील नटते शूर्पणखेची लक्ष्मणा धाविला मारावयाची कवते आती आक्रोशी पळाली. ते 14 पडलेले पाहिले आणि त्याच्या पाठीमागे ही शूर्पणखा दिसल्याबरोबर लक्ष्मणाला राग आलेलाच होता. अरे नक्की तू इथं कशी काय आली म्हणून असणार जोरात आवाज दिला. आवाज काढल्या ऐकल्याबरोबर ही शूर्पणखाची तिथून उडान मारले. ते भावाच्या आश्रमात जाऊन पडले. हा का पडला माझे हाती मारू दावेचे कथा चाके पडता उठावले धाक पोटी न माये. भीती निर्माण झालेले धाक निर्माण झालेले हे काय माझ्या पाठी लागले म्हणजे लक्ष्मण नावाचं तापस मी याला नवरा करू लागले ना मोठं नाटक करून पण यानं माझं नाक ओठ कापला. आता हे आणखी माझ्या पाठी मागे लागले आणखी मला मारतय म्हणून असणार पळायचं ध्यान केलेलं आहे तिथून. नकटे मुख घेऊन येत प्राचू आमचे आली रक्त बाणे करिता तिचा घात धरला हात श्रीरामे. रामप्रभून असणारा हात धरला कोणाचा लक्ष्मणाचा. अरे मारू नको म्हणे स्त्री हत्या करू नये तुला अगोदर हे सांगितलं होतं आणि हिला जाऊ दे म्हणे. अशा प्रकारचं लक्ष्मणाला रामप्रभूनं धनुष्याला हात लावू दिला नाही. करू नये स्त्रियेचा घात हात मुख्यत्वे शस्त्रार्थ आणि काही काय तांत सावधानी. स्त्रीचा हत्या करू नये म्हणले आपण पुरुष माणसानं म्हणून एक तुला कथा आहे तुला सांगतो म्हणजे थोडक्यामध्ये आहे. जैसा सांडत भात्या जवळी तापला घाली गाया तरी पैशी शूर्पणखा कंकाळी राक्षस कोळी घातकी. लोहार लोक असतात म्हणजे सडे असतात तापून असणार हे करतात त्याला तापवतात तशा प्रकारचं आणि त्याला पातळ करतात. अशा प्रकारचं हे असणारे म्हणजे शूर्पणखा काय म्हणले आणि तापलेली आहे आणि तापलेल्या माणसाला सांगितलं की त्या रागामध्ये भडकते माणूस जास्त तशा प्रकारचे आता रागा भरलेले आहे आणि राग आलेला आहे म्हणून आणखी लोकांना आणणार म्हणले आणि तू मारल्यावर हिला कसे येते लोक म्हणून याच्या करता तिला मारू नको. अशा प्रकारचं रामप्रभूनं लक्ष्मणाला समजून सांगितलं. वदी जेते रावण कुंभकर्ण ही सण मारावे आपण राक्षस दळण हिचेनी कारण हिच्यामुळेच कारण आपल्याला मिळणार आहेत म्हणजे मोठे मोठे मारायला. हिच्यामुळे कुंभकर्णाला मारतायत हिच्यामुळे रावणाला मारतायत अनेक असणारे राक्षस आहेत त्यांचा नायनाट आपल्याला करतायत आणि हिला जर मारलं तर ते लोक कसे येतील म्हणून अशा प्रकारचे हिला मारू नको मारणं आपल्याला उचित नाही म्हणून राम प्रभूनं आणि लक्ष्मणाला आवरलेलं आहे. घातो घासी देवी शूर्पणखा आम्हा माझी राक्षसाची वैर. रामप्रभूनं उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी. ज्याप्रमाणे स्त्रिया असतात आणि दळणाचा असणाऱ्या सुपामध्ये किंवा टोपलीमध्ये घेतात आणि हातामध्ये घेतली की त्याची मूठ संपली की दुसरी टाकतात तशा प्रकारचे आपण या ठिकाणी दळण मांडलेलं आहे. या दळणामध्ये राक्षस आणणार आहेत आणि त्या असणारी आल्यानंतर आपल्याला मारायला हातच मिळतात म्हणून हिला मारू नका म्हणजे कामाची बाई आहे. अशा प्रकारचे रामप्रभूनं आणि समजून सांगितलेलं आहे. पहिले वैरण खर दूषण दुसरे लंकेचा प्रदान तिसरे वैरण कुंभकर्ण चौथे दान इंद्रजिता. 4 वैरण आहेत म्हणजे या ठिकाणी खर दूषण आणि कुंभकर्ण आणि असणारं इंद्रजित अशा प्रकारचे आपल्याला हे वर्ण टाकल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी येणार आहेत आणि आपल्या हाताने या ठिकाणी आपल्याला मारायचं आहे. याच्यासाठी गडबड करू नको लक्ष्मणा. 5वे वैरण दान तू पुत्री सैन्याची रावण याची शूर्पणखा कारण सत्य जाणतो मित्रा. 5वं वैरण मध्ये रावण आहे आणि असणारं 5वं वैरण कशामुळं तुम्ही ती असणारी शूर्पणखा जर केली तर ते रावणाला या ठिकाणी राग निर्माण होईल आणि राग निर्माण झाला तर तो इथं येईल मग आपल्याला मारायला सोपं होईल. अशा प्रकारचं आणि रामप्रभू लक्ष्मणाला बोलू लागलेले आहेत. ऐकून श्रीरामाचे वचन सौमित्र ठेवले धनुष्यबाण मस्तकी वंदिले श्रीरामाचे
शरण ज्ञान विज्ञान श्रीराम. अशा प्रकारचं भगवंताला सगळं कळतंय. म्हणजे ज्ञान विज्ञान काय जगतामध्ये चाललंय ते घडामोडी काय होतात ते सगळं भगवंताला माहिती आहे. म्हणून लक्ष्मणाला या ठिकाणी समजून सांगितलेले पुढचं भविष्य आताच्या ठिकाणी. म्हणून लक्ष्मणाचा राग आलेला होता शूर्पणखेबद्दल, तो आता शांत झालेला आहे. 14 विद्यांची अविद्याचे करण 14 परमानंद श्रीरामाचा पान बोधन परमात्मा बोध प्रबोधी. अविद्या आहेत म्हणजे 14 आणि 14 विद्या आहेत. पण विद्या सोडून अविद्या या असणाऱ्या मारावं लागलेल्या आहेत. कशामुळे या असणाऱ्या खरानं पाठवल्यामुळं या असणारी अविद्या पहिली असणारी काढून टाकलेली आहे अडथळा. आता पुढचे असणारे अडथळा काय ते सांगू लागलेले आहेत. श्रीरामाचा निजबाण नवल कोण ते दुनियात जन्म मरण 14 जण सुखी केले. अहो एका बाणानं माणूस मारेले सोप आहे नवल आहे म्हणजे, परंतु 14ला ही मुक्ती मिळणं हे किती भाग्य आहे हो देवाच्या बाणानं. म्हणून या ठिकाणी नागमारा सांगू लागले बाबा 14ला नुसतं मारलं नाही तर त्याला मुक्ती दिली म्हणले. अशा प्रकारचं भगवंतानं असणार पुनरपि जन्म पुनर्मरण या असणाऱ्या मरणाच्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त करून टाकलेला आहे. संकल्प विकल्पेची मनचे दिले चिंता चिंतन हे दोन्ही आम्हाला अभिमान 14 जण सुखी केले. पहिला कर असणारे म्हणले मान अपमान हे असणारे सगळं काय असणारं गर्वष्टपणा हे सगळं असणारं छेदून टाकलेलं आहे. आणि मग नंतर याला असणारं मुक्ती दिलेली आहे. पण परत जन्म घ्यायचाच नाही. अशा प्रकारचे सायजिता पद असणारे या राक्षस जे असले तर त्यांना सायजिता पदाला नेऊन सोडलेला आहे. हे दुनिया विषय ज्ञान छे दुनिया भगवान छे दुनिया जे बंधन 14 जण सुखी केले. हो देहाचं बंधन ठेवलं नाही, आत्म्याचं बंधन ठेवलं नाही, कुठलंच नाही. एका असणार बाणामध्ये आणि बाणाचा स्पर्श झाल्याबरोबर त्यांना देह मुक्ती असणारी होऊन गेलेली आहे. दुनिया कर्म कर्म बंधनाचे दुनिया कार्य कारण छे दुनिया वितुप 14 जण सुखी केले. कार्याकारणी बंधन केलं ते असणारे 14चे असणारे कर्मबंधन केलेलं आहे. पुन्हा जन्मायचं नाही, कर्म काय करायचं, पुन्हा संसार करून असणार जन्माला यायचंच नाही हे सुद्धा ठेवलं नाही. अशा प्रकारचं भगवंत आणि या असणारी प्रकारची मुक्ती या प्रकारची देऊन टाकलेली आहे. शूर्पणखेच्या भाग्य पूर्ण नव्याची श्रीराम बाण मरण पळाली देहडोबा भेण शंकर स्फुरण करीत. पण असणारे या शूर्पणखेला म्हणजे या ठिकाणी मुक्तता नाही. कशामुळं हे देहबंधन आहे. देहाचं बंधन असल्यामुळे ही असणारी पळून गेलेली आहे. आणि पळून जाऊन आता आणखीन असणार त्या लोकांना परत आणणार आहे. म्हणजे कर्म तिचं काम चालू आहे ना, त्याचं कर्म चालू आहे आणि ते कर्म असणार पूर्ण झाल्याशिवाय तिला मुक्ती मिळू शकत नाही. श्रीराम मोक्षाचे भरिता वैरी मारोणी करी मुक्त नामे जड जीव उतरत स्मरणे निर्मुक्त झोपजाती. माणसाला मुक्ती कशामुळे मिळते म्हणजे एक तर रणामध्ये बाण लागल्यामुळं देवाच्या, दुसरा असणाऱ्या मुक्ती पाहिजे असेल तर नामस्मरणामुळं. या दोन्हीमुळे माणसाला जीवनाला मुक्ती मिळते. आपल्याला कोणतं करायचं ते आपण ठरवायला पाहिजे. रात्रंदिवस आपल्याला जप करायचं, भगवंताचं नामस्मरण घ्यायचं. ते जर घेतलं तर सावलीचा पण सुद्धा मिळू शकतं. अशा प्रकारचा नामाचा महिमा आणि सांगू लागलेले आहेत. एका जनार्दना शरण या परमारिले 14 जण पण कापळाली आपण खरं रावया. अशा प्रकारचं नाथ महाराज जनार्दन स्वामीला वंदन करून सांगू लागले बाबा इथपर्यंतची कथा सांगितलेली आहे की शूर्पणखेनं या असणाऱ्या खऱ्यापर्यंत आणलेली कथा आणि या 14 लोकांना मुक्ती प्रदान केली भगवंतानं. ही कथा असणारी इथपर्यंत आणलेली आहे. हरी शंकर स्फुरणे मारिता का पळवली आली शूर्पणखा आड पडली खरा दिक्का अधिकाधिक गांधिले. आता मला वाटतं तुम्ही सांगा नाही नाही आम्हाला ऐकू द्या. सांगा ऐकू द्या मला. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांना
कौशल्या पुत्र